टेंभुर्णी बार्शी मार्गावरून बार्शीच्या सभेसाठी चाललेले शरद पवार स्वागताला थांबले असता मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल तरुणानं जाब विचारला। माढा तालुक्यातील अंबाड गावात हा प्रकार घडलाय। मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल तुमची भूमिका स्पष्ट करा असा प्रश्न करीत सागर लोकरे या तरुणानं थेट आरक्षणाविषयी जाब विचारला। हा तरुण मराठा समाजाचा असून मनसेचा माढा तालुका अध्यक्ष या पदावर कार्यरत आहे। बार्शी येथे जाहीर सभेसाठी वाहनानं जात असताना ठिकठिकाणी पवारांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा पवारांचे समर्थक थांबलेले होते। अंबाड येथे पवारांनी स्वागत स्वीकारून गाडीत बसत असताना अचानक लोकरे हा तरुण आला आणि मराठा आरक्षणावर तुमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करा असा सवाल उपस्थित करून लक्ष वेधलं। लोकरेने आरक्षणाविषयी जाब विचारत असताना मागे असलेले काही नागरिक मराठा आरक्षणाच्या विषयावर घोषणा देत होते, तर काही जण शरद पवार तुम आगे बढो अशा घोषणा देत होते। या प्रसंगी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या गाडीत उपस्थित होते। मराठा आरक्षणाविषयी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी, मराठा समाज बांधव म्हणून माझी विनंती आहे। त्यावर पवार म्हणाले, माझा आरक्षणाला पाठिंबा आहे असं म्हणताच फक्त पाठिंबा आहेच म्हणताय, तुम्ही पुढे काय करता असं श्री लोकरे यांनी विचारताच पवारांनी गाडी पुढे घ्यायला सांगितली। आपल्या पक्षाच्या वतीने जे निदर्शनं केले जाते दिन रस्त्याला त्याच्या बाबतीत तुम्ही भूमिका स्पष्ट करावी। जी पक्षाची पोर आहे ती का मराठा आंदोलक आहे या पक्षाच्या आडून पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मराठा आरक्षण तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही भूमिका स्पष्ट करावी पक्षाची। तुमची आमची मागणी आहे साहेब, पाठिंबा आहे साहेब, तुम्ही पाठिंबाच आहे म्हणता इतके दिवस झालं पण तुम्ही भूमिका स्पष्ट करत नाही। जय महाराष्ट्र। आज सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आज टेंभुर्णी येथून बार्शीकडे जात असताना आम्ही अंबाड येथे काही निदर्शने केलेली आहेत। शरदचंद्रजी पवार साहेब यांना प्रश्न जाब विचारला आहे की तुमच्या पक्षाची भूमिका तुम्ही स्पष्ट करावी। या संदर्भामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांनी असं सांगितलेलं आहे की आमचा मराठा समाजाला पाठिंबा आहे। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जरी पदाधिकारी असलो तरी मराठा समाजाचा एक घटक म्हणून मी आज या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेबांना माझी भूमिका तुमची भूमिका काय आहे असं त्यांना स्पष्ट करा म्हणून सांगितलेलं आहे। त्यावेळेस शरदचंद्रजी पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की माझी भूमिका ही स्पष्ट आहे की माझा मराठा समाजाला पाठिंबा आहे। तर आता यावरती शरदचंद्रजी पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी याच्यावरती सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर त्वरित निर्णय काय आहे तो घेऊन शरदचंद्रजी पवार साहेबांचा जो काय आता होकार आहे त्याच्या संदर्भात निर्णय घेऊन मराठा समाजाला काय तो आरक्षणाचा मुद्दा जो आहे त्यासाठी त्यांनी एकतर निर्णय घेऊन टाकावा शरदचंद्रजी पवार साहेबांना विचारून, आणि शरदचंद्रजी पवार साहेबांनी आता मीडियाच्या समोर ही भूमिका आपली स्पष्ट करावी।